टोटल 15 शिबिर केले. त्याच्यातले 12 मी म्हणजे फुल टाइम शिबिर केले आणि नंतर मग मी शिबिर बंद करून सेवा द्यायला लागलो. 3 शिबिरामध्ये मी पूर्ण वेळ सेवा दिली आहे आणि आता पण मी आता जास्त जात नाही, पण जमेल तशी काम करतो, सेवा देतो. कुठे पण आता खूप सेंटर झाले. मी पहिलं शिबिर 94 साली केलं होतं, त्यावेळी फक्त इगतपुरीलाच होतं आणि मी चुकीने गेलो. आमचं कुठेतरी LTC घेऊन जायचा प्लॅन होता आणि काहीतरी त्यामुळे ते तिकडे बंद झाल्यामुळे आमची सुट्टी सँक्शन होती आणि 10 दिवस काही काम नव्हतं आणि एक मित्र तिथं जात नव्हता, तर त्यांनी चुकीने माझं नाव टाकून 10 दिवस काय होते वहिनीला पाठवून असं करून मी तिथं गेलो आणि मला ते भावलं आणि तो मला घेऊन गेला होता. तो पण हे बेकार मी पुन्हा आयुष्यात येणार नाही आणि मी तिथे आयुष्यात काल अनेक बॅचच्या लोकांनी सुद्धा आपल्या मी याच्या आधी विपक्षावर लेख पण लिहिला होता, म्हणून त्याच्यामुळे बोलत नाही, फक्त कॅज्युअल लिहिला तो. पण ते मला काय फायदा झाला ते माहिती आहे आणि मी जनरली रिकमेंड करतो, फोर्स करत नाही कोणाला. अनेक बॅचेस पण काल बॅच प्रमाणे विपश्यना करत होते रात्रीला. त्यांनी तुमचं मार्गदर्शन वगैरे काही घेतलं होतं का? तशी विपश्यना करायचा योग मला पण कधी कधी येतो. आणतात अच्छा नाही म्हणू नये, तिथे ते एकमेकात मिक्स करतो. प्रांजल म्हणत आहे ध्यान करणे, मी सिरियसली सांगतो, म्हणजे ध्यान करणे, पूजा करणे, देवाला जाणे हे आपण खूप शिकतो, पण ध्यान करणे हे आपल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये शिकवल्या जात नाही. याचं मला थोडंसं हे वाटतं. म्हणजे ती एक যদি आपण अंगीकारायला पण ते आता मी जास्त बोध पाहत नाही त्याच्यावर. पण म्हणजे असं त्याला कुणी वाईट म्हणत असेल तर मी ऐकून घेतो, त्याला क्रॉस करत नाही किंवा कुणाला रिकमेंड करत नाही. ज्यांनी जे करावं ते आतून करावं हे माझं एक आहे. मी आतून केलं किंवा माझ्या त्यांनी झालं, ज्यांनी त्याला ते भावलं नाही त्यांनी तो देव म्हणून माझ्या आयुष्यात आला, त्यांनी मला करून घेतलं. मी तसं होते, तुम्ही चांगली गोष्ट सांगून मोकळे व्हा, त्याचं असेल नसेल त्याचं प्रारंभ असते तो नाही. सजित दादा, काल आपण अनेक